शाळा चालू होऊन 8 दिवस पण झाले नव्हते आणि मुलांची इथे पुन्हा नाटकं चालू झालेली होती. हे बघा, श्री पण माझा असंच सकाळी स्कूलला जायला उठवलं, पण उठला नाही. तर मी थोडा वेळ पुन्हा झोपले आणि मला जो झोप लागली, डायरेक्ट 7:30च्या नंतर जाग आली आणि नंतर माझी खूप धावपळ चालू झाली. कारण समीरसाठी टिफिन बनवायचा होता, त्याला नाश्ता बनवायचा होता, चहा द्यायचा होता आणि बाहेर मग मस्त लख्ख प्रकाश पडलेला होता आणि त्याची ऑफिसची वेळ पण झालेली होती. एवढ्या कमी वेळामध्ये मी कसं सगळं आवरू हे मला प्रश्न पडलं होतं. इव्हन पुन्हा टिफिनला काय बनवायचं, भाजी काय बनवायची हा प्रश्न तो वेगळाच पडला होता. सो मी पटकन एका गॅसवर चहा ठेवला पहिला, लगेच दुसऱ्या गॅसवरती ब्राऊन ब्रेड रात्री आणलेले होते, त्याला बटर वगैरे लावून मस्त फ्राय केलं. एका साईडला कांदा आणि टॅमॅटो छान चिरून घेतला आणि माझ्याकडे 4-5 अंडी होती. म्हटलं चला आज बुर्जी बनवते, ती पटकन होईल. कारण बाकी भाज्या कापायला खूप वेळ जाणार होता. सो बुर्जी ही पटकन होते म्हणून मी पटकन कांदा आणि टोमॅटो चिरून एका गॅसवरती बुर्जी घालायला घेतली आणि बुर्जी कशी समजा लेट झालं तरी आपण फक्त बुर्जी घेऊन गेलो. बाहेरनं चपाती किंवा भाकरी किंवा पावासोबत पण आपण बुर्जी खाऊ शकतो. केव्हा तरी म्हणजे जेव्हा ऑप्शन नसेल काही आपल्याकडे त्यावेळी आपण ह्या अशा गोष्टी करू शकतो आणि मी तरी करते. सो मी आज इथे समीरला फक्त बुर्जी करून दिली. त्याला सांगितलं बाहेरनं तू पाव वगैरे घे, कारण आता खूप लेट झालेला आहे आणि भाकरी किंवा चपाती करणं पॉसिबल नाही आहे. तुला फक्त मी आता चहा आणि ब्रेड बटर देते, ते नाश्ता कर आणि निघ, कारण खूप लेट होईल. आणि सगळं मी काम वगैरे आवरलं, झाडू वगैरे मारला, मॉप वगैरे मारला, देवपूजा वगैरे छान प्रकारे केली आणि मी इथे नाश्ता करून माझ्या ऑफिसला निघाले. तर मंडळी, तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा.